500 वर्षानंतर शनी वक्री आणि गुरु गोचर या राशींना होईल धनलाभ. श्रीमंतसह पद आणि प्रतिष्ठेन होईल वाढ. तर चला मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. जर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला पण दाबायला विसरू नका. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी एका राशीत किंवा नक्षत्रातून दुसऱ्या राशीत नक्षत्रात वक्री गोचर करत असतो, ज्याचा परिणाम प्रत्येक राशीवर दिसून येतो. त्यात शनिदेव जुलैमध्ये वक्री होणार आहे, तर गुरु 14 मे रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. नंतर 5 महिन्यानंतर म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी तो कर्क राशीत प्रवेश करेल. अशा परिस्थितीत शनी वक्री आणि गुरु गोचर स्थिती काही राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या राशींना अचानक आर्थिक धनलाभ, मान पद प्रतिष्ठान मिळण्याची दाट शक्यता आहे. तर चला मग जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत. नंबर 1ला रास आहे मिथुन. शनीची वक्री गती आणि गुरुचे गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तसेच तुमची कामं करण्याची पद्धत सुधारेल. तुम्हाला देश किंवा परदेशात प्रवासाची संधी मिळू शकते. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे. मालमत्तेतून नफा मिळण्यासाठी शक्यता आहे. तसेच कौटुंबिक वाद मिटू शकतात. जर मित्रांनो तुमची रास मिथुन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 2ला रास आहे वृषभ. शनी देवाची वक्री चाल आणि गुरुचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. व्यवसायात अचानक मोठा नफा होऊ शकतो. त्याचबरोबर सरकारी कामात यश आणि पद व प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. जर मित्रांनो तुमची रास वृषभ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 3ला रास आहे मीन. मीन राशीच्या लोकांसाठी गुरुचे गोचर आणि नशीचे वक्री होणार शुक्र करतो. या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते. तसेच उत्पन्नाचे नशीब स्रोत मिळणार आहे. मानसिक शक्ती आणि निर्माण होण्याची क्षमता वाढेल. हा काळ वाहने आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी सर्वात उत्तम आहे. जर मित्रांनो तुमची रास मीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.